हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल ओ अकॅडमी. बघा, एम्समध्ये ज्या नर्सिंग ऑफिसरच्या पोस्ट आहेत किंवा मालेगाव मनपामध्ये एएनएमच्या ज्या वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग तुमच्या टेक्निकल सब्जेक्टच्या सिलेबसमध्ये फार्मॅकोलॉजी नावाचा एक सब्जेक्ट असतो. त्यातले डिटेल टॉपिक लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी बघा, एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी अकॅडमीमध्ये ऑनलाईन आणि ऑनलाईन मेंटॉरशिप अशा दोन बॅचेस सुरू झालेल्या आहेत. बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत. बॅचमध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जाणार आहे. तसेच तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुमचा जो सिलेबस असणार आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होणार आहे. तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही बॅच परचेस केली तर. तसेच तुम्ही व्हिडिओ जो आहे लेक्चरचा तो अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता. बघा, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघा, प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की होळी आणि रंगपंचमी निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे. जर तुम्ही सरळ सेवेची प्रिपरेशन करत असाल, टेट असेल किंवा एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स, नर्सिंग ऑफिसर किंवा आरआरबी ग्रुप डी यापैकी कोणत्याही एक्झामचं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर ती बॅच तुम्ही परचेस करू शकता 2000 रुपीजमध्ये. आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती 1 इयर इतकी असणार आहे. पण ही ऑफर लिमिटेड आहे आणि ऑफर 16 मार्च पर्यंतच असणार आहे. बघा, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता 2000 रुपीजमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी असणार आहे 1 इयर आणि ही ऑफर 16 मार्च पर्यंतच असणार आहे. ठीक आहे. तर बघा, आपण पाहूयात या एएनएमच्या सिलेबससाठी जो तुमचा फार्मॅकोलॉजी नावाचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणते कोणते टॉपिक तुम्हाला स्टडी करावे लागणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की तुमचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 पोर्शन एक्झाममध्ये असतात. मग त्या एक्झाम जी असणार आहे तुमची ती एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये असणार आहे आणि जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी तसेच जीके आणि जीएस हे 4 टॉपिक असणार आहेत. आता बघा, जी टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते तुमचे 16 नर्सिंगशी रिलेटेड सब्जेक्ट याच्यामध्ये असतात. सो टेक्निकल सब्जेक्टचा तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो आणि तुम्हाला डिटेल त्याचा सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचा जो फार्मॅकोलॉजी नावाचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली किती टॉपिक आहेत आणि कोणत्या टॉपिकचं तुम्हाला जास्त स्टडी करावं लागणार आहे. तर बघा, तुमचा जो फर्स्ट टॉपिक असणार आहे तो फंडामेंटल्स ऑफ फार्मॅकोलॉजी. कोणत्याही सब्जेक्टचा स्टडी करताना आयदर तुम्हाला इंट्रोडक्शन स्टडी करावं लागतं किंवा त्याचे फंडामेंटल्स जाणून घ्यावे लागतात. सो हा फर्स्ट टॉपिक असणार आहे फंडामेंटल ऑफ फार्मॅकोलॉजी. देन सेकंड टॉपिक कुठला असणार आहे तर तो असणार आहे फार्मॅकोकायनेटिक्स. थर्ड टॉपिक बघा, फार्मॅकोडायनॅमिक्स. देन ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन अँड डोसेज फोरम. देन सिस्टीम्स फार्मॅकोलॉजी. त्यामध्ये कोणत्या कोणत्या सिस्टीम येणार आहेत तर नर्वस सिस्टीम फार्मॅकोलॉजी, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम फार्मॅकोलॉजी आणि रेस्पिरेटरी सिस्टीम फार्मॅकोलॉजी. देन गॅस्ट्रोइंटेस्टायनल फार्मॅकोलॉजी, रिनल फार्मॅकोलॉजी, एंडोक्राइन फार्मॅकोलॉजी आणि इम्युन सिस्टीम. देन फार्मॅकोलॉजी आणि किमोथेरपी. असे सगळे टॉपिक्स या सब्जेक्टमध्ये इन्क्लुडेड असणार आहेत. जेव्हा तुम्ही डिटेल स्टडी करणार आहात तुम्हाला सिलेबसमध्ये या सगळ्या टॉपिक्सचा स्टडी करावा लागणार आहे. तेव्हा जाऊन तुम्ही तुमचे जे एमसीक्यू असतील या टॉपिकवरचे ते सॉल्व्ह करू शकता. बघा, मला वाटते तुम्हाला आता समजलं असणार आहे की फार्मॅकोलॉजी या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या सब टॉपिक्सचा स्टडी करावा लागणार आहे. बघा, स्वच्छता निरीक्षकची पण बॅच सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये. बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत. जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यांचं तुम्हाला डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुमचा सिलेबस कंप्लीट कव्हर केला जाणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि तुम्हाला ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केलं जाणार आहे. जर त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बघा, सध्या होळी आणि रंगपंचमी निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहेत. तुम्ही सरळ सेवेतल्या अंगणवाडी असेल किंवा नेट, सेट, एमपीडब्ल्यू, टेट यापैकी आणि एएनएम, जेएनएम यापैकी कोणतीही बॅच जॉईन करू शकताय फक्त 2000 रुपीजमध्ये. आणि याची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 1 इयर असणार आहे आणि ही जी ऑफर असणार आहे ती मात्र 16 मार्च पर्यंतच व्हॅलिड आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुम्ही आतापर्यंत बॅच जॉईन केलेली नसेल आणि तुम्हाला गायडन्सची गरज वाटत असेल तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या, कारण ऑफर 16 मार्च पर्यंतच असणार आहे. मला वाटते जर तुम्ही प्रिपेअर करत असाल किंवा तुमचे फ्रेंड्स प्रिपेअर करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन नक्की पोहोचवा. थँक्यू.